तर आता आम्ही गेस्ट हाऊसवर आलेलो आहे आणि इथे इतकं सुंदर वातावरण आहे. आता नुकताच पाऊस पडून गेलेला आहे आणि इथं झाडं ते इतके छान आहे. चला तुम्ही आधी तुम्हाला दाखवते इथला व्ह्यू. चलायचं उतरायचं? तू गाडीत बसणार आहे? हा चल मग. मागे किती छान झाड आहे. गाड़ी शिकायला पण भारी बोलतो ना तर तर बघा हे गेस्ट हाऊस. मागे खूप सुंदर झाड आहे. चला ट्रॅक्टर चालवते का? काही करू नको बर का देऊ. हा सुंदर वातावरण आहे ना आणि झाडं किती छान आहे. सचिन झाडं पाहिले तर कसे वाटतंय ते हाऊंटेड पिक्चर मध्ये. ते मला हे झाड पाहिलंय का मला ते हाऊंटेड मूवीची आठवण येते. बघा असेच झाड असतात आणि त्याच्यावर ते भूत असं वरती वरून असं खाली उतरत असत. हे बघा सेम तसेच झाड आहे मागे. रात्रीचं आलं तर भीतीच वाटेल मला इथे. हो रे. तर तू मला इथे हात धरून घेऊन आली आणि म्हटली की तुझी फेवरेट डिश आहे इथे. म्हटलं बघू काय आहे. तर हे बघा मशरूम आहे तिथे. ते थोडे खायचे असतात. माझी फेवरेट डिश काय अशी इथे राहील का? अरे पण मशरूम्स आहे ना ते. पण ते चांगले नसतात. हे नसतात खायचे बाळा. हे पॉइझनस असतात. तोंडात नका टाकू आणि त्याचे हात तोंडाला लावू नका बर का. चलो चल रुद्र. आम्ही इथे एक रील बनवली ओजी गाण्यावर आणि आता लुंगी डान्सवर करणार. आता चिवडा खाल्ला थोडा. रे थोडा तसेच करायचे असते ना. पावसामुळे ना एकदम थोडेसे कडक होऊन गेले वातडे. त्याला जशी हवा लागली ना ते लगेच जेवून गेली. आम्ही घरी आलेलो आहोत आणि सगळे असे थकलेले आणि आम्ही सोबत आणली मस्त गरमागरम कचोरी. गरम गरम तळत होते बघा. अजून चटके लागताय. चला खा रे. अरे मोठा स्टार्ट घे ना. सर्वांनी एकत्र बसा. पप्पा काय करताय? काय करताय? गुलगुले तळताय. तर जेवण झालं आमचं. जेवण आज खूप लवकर झालं होतं. 9-9:30लाच जेवण होऊन गेलं. थोडं नेहमी आम्हाला लेट होऊन जातो. आणि आता रात्रीचे 11 वाजले बघा. तुम्हाला दाखवून देते. हे बघा रात्रीचे वाजले 11. सेल्फी कॅमेऱ्यामुळे उलट दिसतंय पण 11 वाजलेले. आणि आता इकडे काय तळलं जात आहे. गोड भजी. गरम किती दाताला चटके लागतात. हे बघा हे
असे भांडाभांडी नका करू. अजून करतोय मामा, चांगले टेस्ट. अजून करतोय मामा. भांडाभांडी नका करू. एकदम मस्त झालेले आणि असे मस्त फुललेले, कडक नाही झाले. मागच्या वेळेस ना कडक झाले होते. गुळाचे केले का रे? हे पोरांना जेवण जरी झालं ना तरी पण त्याच्या मागे लागतं. मामा आज आता काहीतरी गोड कर, गोड. मग तो ना गुलगुले करतोय. गुलगुले म्हणजे ना ती गव्हाची भजी असते. गव्हामध्ये गुळाचं पाणी टाकून केली जाते, ती असते गुलगुले. दे ना, किती मस्त फुललेले पाहिले का? ते असे व्हायला पाहिजे. आयडिया दिली म्हणून एवढे छान आले ना. सोडा टाकला होता. मला काय म्हणे, सोडा नाही टाकत का, जास्त तेल खेचून घेता म्हणे. मी दरवेळेस सोडा टाकतो. अरे मी केव्हा म्हंटले? मी म्हंटली सोडा टाकायचा, सोडा टाकल्याने ते छान असे खुसखुशीत येतात, फुलतात अशी बोलली होती मी. काय पण माझं नाव नको हे करू. तुझ्यापेक्षा चांगली कुकिंग करते मी, माहिती का? म्हणून त्या दिवशी मला बिर्याणी करायला लावली होती. आता पटकन आणून दे मला 1 प्लेट. आण रे लवकर. माझ्यापर्यंत येतच नाही, ते सर्व मुलंच खाऊन घेतात. थँक्यू. आम्ही ना एवढे कॉमेडी रील बनवलेले ना इंस्टाग्रामवर. मी इंस्टाग्रामची लिंक केला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तर तुम्ही नक्की बघा. इतके गरम आहे ना हे. चटका गार होऊ नये इतका पण धीर नाही. छान झाले बर का रे सचिन, मस्त झाले. हा मग त्याच्याने टेस्ट येते ना. एकदम मस्त झाले. असे ना पप्पा करायचे म्हणजे ना, जेवण होऊन गेलं का मग गोड खावंच वाटायचं ना, तेव्हा अशी गोड भजी करायची. मग आली ना पप्पांच्या हातची टेस्ट. तर आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल देवान्विका व्लॉग्सला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.